विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी युवक भारती इयत्ता 12वी भाग 5वा व्याकरणामधील अलंकार हा भाग शिकणार आहोत. सुरुवातीला आपण अलंकाराची थोडक्यात माहिती घेऊया. आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो, तेव्हा दैनंदिन जीवनातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात यामधील भाषेचा खूप मोठा वाटा असतो. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकांमुळे वेगळी ठरते, त्यातील एक घटक म्हणजे अलंकार होय. विद्यार्थी मित्रांनो, अलंकार म्हणजे नक्की काय आणि अलंकारिक शब्द आणि अलंकारिक वाक्य हे कसं आपल्या लक्षात येणार हे आपण आता थोडक्यात बघूया. मग अलंकार हा जर आपण शब्द बघितला तर या शब्दाचा अर्थ आहे दागिना. जसे दागिने घातल्यामुळे माणसाच्या शरीराला शोभा येते व त्याच्या सौंदर्यात भर पडते, त्याचप्रमाणे आपली भाषा अधिक परिणामकारक किंवा चांगली दिसावी म्हणून आपली नेहमीची साधी भाषा न वापरता आपण वेगळ्याच पद्धतीने सांगून ती आकर्षक करण्याचा प्रयत्न करत असतो. आता हेच आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ. बघा, तुमच्यासमोर मी 2 वाक्य लिहिलेली आहेत. पहिलं वाक्य आहे जमिनीवर गवत उगवले आणि दुसरं वाक्य आहे भूमातेने हिरवी शाल पांघरली. जर आता आपण हे 2 वाक्य बघितले तर या दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे. पण या दोन्ही वाक्यांपैकी जर आपण बघितलं दुसरं वाक्य भूमातेने हिरवी शाल पांघरली, हे दुसरं वाक्य जास्त प्रभावी, उठावकारक, आकर्षक, परिणामकारक आणि भाषेला सुशोभित करणारे होते. म्हणून अशा वाक्याला अलंकारिक वाक्य असं म्हणतात. म्हणजेच याचा अर्थ काय? आपण बोलताना वेगवेगळ्या प्रकारे बोलत असतो. कधी आपण म्हणतो की बघा जमिनीवर गवत उगवलं, हे साधं वाक्य झालं. पण तेच जर आपल्याला वेगळ्या पद्धतीने सांगायचं असेल, जास्त आकर्षक पद्धतीने सांगायचं असेल, तर आपण साधं बोलून चालेल का? नाही. म्हणून आपण काय करतो, तेच साधं वाक्य वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. जसे भूमातेवी शाल पांघरली, आणि ह्या वाक्यामध्ये आपोआप साध्या वाक्याला जसं सौंदर्य जाणवत नाही, तसं दुसऱ्या वाक्यामध्ये लगेच आपल्याला काय जाणवून येतं, एक विशिष्ट प्रकारचं सौंदर्य त्या वाक्यामध्ये दिसून येतं. अलंकार या शब्दाची जर फोड केली तर ती फोड होते अलम अधिक क्रू, म्हणजेच सुशोभित करणे किंवा सजवणे. मग यावरून अलंकाराची काय व्याख्या तयार होते, तर भाषेला ज्याच्यामुळे सौंदर्य प्राप्त होते त्या गुणधर्माला भाषेचे अलंकार असे म्हणतात. आता हेच आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ. पहिलं वाक्य आहे बघा, काळ्या ढगातून पाऊस पडतो किंवा काळ्या ढगातून पाऊस पडला. हे काय झालं? साधं वाक्य झालं. पण हेच जर मला आता वेगळ्या पद्धतीने किंवा जास्त आकर्षकपणे जर व्यक्त व्हायचं असेल तर हेच वाक्य मी कसं बोलेल? तर दुसरं वाक्य बघा, कृष्णरूपी मेघ बरसले. काय म्हटलं मी? कृष्णरूपी मेघ बरसले. म्हणजे साध्या वाक्याचंच मी काय तयार केलं? अलंकारिक वाक्य तयार केलं. म्हणजेच याचा अर्थ काय? तर भाषेला ज्याच्यामुळे सौंदर्य प्राप्त होते त्या गुणधर्माला चे अलंकार असे म्हणतात. याचाच अर्थ काय? तर केव्हा केव्हा 2 वस्तूंमधील साम्य दाखवून, तर कधी विरोध दाखवून, केव्हा नाद निर्माण करणारे शब्द वापरून, तर केव्हा एखादी कल्पना आहे त्यापेक्षा अधिक फुगवून सांगून आपण आपली भाषा अधिक प्रभावी, अधिक सुंदर व अधिक परिणामकारक करण्याचा प्रयत्न करत असतो. मग केव्हा
केव्हा शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते, तर केव्हा केव्हा योजित शब्दांमुळे अर्थांचे सौंदर्य खुलून येते. आणि यामुळेच भाषेच्या अलंकाराचे 2 प्रकार होतात. म्हणजेच याचा अर्थ काय, की जेव्हा आपण वाक्यामध्ये वेगवेगळे शब्द वापरतो, तेव्हा कधी कधी शब्दांमधील जी अक्षर रचना आहे त्याच्यामुळे एक विशिष्ट प्रकारचा नाद निर्माण होतो आणि भाषेला सौंदर्य प्राप्त होते किंवा भाषेला शोभा येते. तर कधी कधी काय असतं, तर कधी कधी आपण जे शब्द योजतो किंवा शब्द वापरतो, त्या शब्दांचं जे अर्थ असतात, त्या अर्थामुळे त्या वाक्याचं किंवा त्या शब्दाचं सौंदर्य खुलून येतं किंवा त्या शब्दांच्या अर्थामुळे भाषेला शोभा येते. त्यालाच काय म्हटलं जातं, अलंकार असं म्हटलं जातं. आणि ह्या गोष्टींवरच अलंकाराचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. विद्यार्थी मित्रांनो, भाषेच्या अलंकाराचे मुख्य 2 प्रकार आहेत. पहिला शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार. आता इथे तुमच्यासमोर खूप मोठा चार्ट दिसतो आहे, पण हा चार्ट मी मुद्दाम इथे का टाकला आहे, तर आपल्या मराठी भाषेमध्ये आपण ज्या अलंकारांचा वापर करतो त्यांची नावं तुम्हाला किमान माहीत असणं गरजेचं आहे. बरोबर आहे? म्हणून या ठिकाणी हा चार्ट मी टाकलेला आहे. जसे पहिलं आहे बघा शब्दालंकार. याच्यामध्ये पहिला प्रकार आहे अनुप्रास, दुसरा यमक आणि तिसरा श्लेष अलंकार. त्याच्यानंतर अर्थालंकाराचे प्रकार आपण बघूया. 1 उपमा, 2 उत्प्रेक्षा, 3 अपनहुती, 4 रूपक, 5 व्यतिरेक, 6 अनन्वय, 7 ससंदेह, 8 अतिशयोक्ती, 9 दृष्टांत, 10 अर्थांतरन्यास, 11 स्वभावोक्ती, 12 अन्योक्ती, 13 पर्यायोक्ती, 14 विरोध किंवा विरोधाभास, 15 असंगती, 16 सार, 17 व्याजस्तुती, 18 व्याजोक्ती, 19 चेतन गुणोक्ती. विद्यार्थी मित्रांनो, इथे चार्ट जरी मोठा असला तरी आपल्याला सर्वच अभ्यासायचे असे नाही. तर यामधील काही अलंकार आपण हे मागच्या इयत्तेमध्ये आपण अभ्यासलेले आहेत. यावर्षी तुम्हाला फक्त अर्थालंकारच अभ्यासायचे आहेत आणि यामध्ये देखील फक्त 4च अर्थालंकार तुम्हाला अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये अनन्वय, अपनहुती, अतिशयोक्ती आणि अर्थांतरन्यास हे अर्थालंकार आपण यावर्षी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की यावर्षी 12वीला तुम्हाला अर्थालंकाराचे फक्त 4च प्रकार अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये अनन्वय, अपनहुती, अतिशयोक्ती आणि अर्थांतरन्यास. पण अर्थालंकाराला सुरुवात करण्या अगोदर अर्थालंकाराचे महत्वाचे जे 4 घटक आहेत ते तुम्हाला जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण या 4 घटकांवरच आपल्याला सर्व अलंकार समजणं सोपं जाईल. तर चला तर आपण पहिल्यांदा हे 4 घटक कोणकोणते आहेत ते समजून घेऊया. अर्थालंकाराचे 4 घटक. पहिला घटक आहे उपमेय. उपमेय म्हणजे काय, तो मूळ घटक म्हणजेच ज्याची तुलना करावयाची आहे तो घटक. म्हणजेच काय, तर ज्याचं वर्णन आपल्याला करायचं आहे तो घटक म्हणजे काय असतं, उपमेय असतो. दुसरा घटक आहे उपमान म्हणजेच उपमा. ज्याच्याशी तुलना केली जाते तो घटक म्हणजे उपमान. म्हणजेच मूळ घटकाला ज्याची उपमा दिलेली असते म्हणजे काय असते, उपमान असते. तिसरा घटक आहे साधारण धर्म म्हणजेच समान गुणधर्म किंवा साधर्म्य, सारखेपणा. मग उपमेय व उपमान यामधील
गुणांमधील सारखेपणा दाखवणारा शब्द किंवा गुण म्हणजे काय असतो? साधारण धर्म असतो. आणि चौथा घटक जो आहे तो म्हणजे साम्य सूचक शब्द. साम्य म्हणजे समान आणि सूचक म्हणजे सारखेपणा. म्हणजेच काय? तर उपमेय व उपमान यातील सारखेपणा दाखवणारा शब्द म्हणजे काय असतो? साम्य सूचक शब्द असतो. उदाहरणार्थ सारखा, सम, गत, वाणी, जसे, जेवी, वाटे, वाटतो, जणू, गमे, भासे हे जे शब्द असतात, हे शब्द काय असतात? साम्य सूचक शब्द असतात. अर्थालंकारामध्ये हे 4 घटक हे अतिशय महत्त्वाचे असतात. आता हेच आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ, तरच तुमच्या हे लक्षात येईल की उपमेय म्हणजे काय, उपमान म्हणजे काय, साधारण धर्म म्हणजे काय आणि साम्यसूचक शब्द म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या बोर्डाच्या एक्झामला तुम्हाला यावर असा प्रश्न असणार आहे, एखादं वाक्य दिलं जाणार आहे आणि त्यामधील उपमेय आणि उपमान ओळखा अशा स्वरूपाचा प्रश्न असणार आहे. त्यामुळे आपल्याला कोणतंही वाक्य आलं की त्याच्यातलं उपमेय आणि उपमान हे ओळखता आलं पाहिजे. आणि साधारण धर्म आणि साम्य सूचक शब्द जो आहे तो सुद्धा आपल्याला ओळखता आला पाहिजे. आपण आता हे 4 घटक उदाहरणाद्वारे समजून घेऊया. तुमच्या समोर एक उदाहरण लिहिलेलं आहे, ते म्हणजे राधाचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. मग यामध्ये आपल्याला काय काय ओळखायचं आहे? तर वाक्य दिल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला उपमेय हे ओळखायचं आहे. बघा, या वाक्यामध्ये राधाचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. मग आपण कशाबद्दल बोलतो आहोत? तर राधाच्या अक्षराबाबत बोलत आहोत, बरोबर आहे. म्हणजेच अक्षर हे काय आहे? उपमेय आहे. म्हणजेच त्याला आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणत आहोत? आपला मूळ घटक आहे. अक्षर हे काय आहे? उपमेय म्हणजेच मूळ घटक आहे. आता या मूळ घटकाला कशाची उपमा दिलेली आहे? म्हणजेच या उपमेयाला कशाची उपमा आपण दिलेली आहे? तर आपण मोत्याची उपमा दिलेली आहे. म्हणजे राधाचं अक्षर जे आहे ते कशासारखं आहे? तर आपण त्याला कशाची उपमा दिलेली? मोत्याची. म्हणजेच अक्षर हे मोत्यासारखं आहे. म्हणून इथे मोती हा जो शब्द आहे ते काय आहे? उपमान म्हणजेच उपमा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा घटक आपण जो बघणार आहोत तो म्हणजे साम्यसूचक शब्द. आणि आपण मागे बघितलं की साम्यसूचक शब्द म्हणजे काय? तर उपमेय आणि उपमान यामध्ये सारखेपणा दाखवणारा शब्द, बरोबर आहे. मग या दोघांमधला सारखेपणा दाखवणारा शब्द कोणता आहे? तर सारखे, बरोबर. काय लिहिलेलं आहे? सारखे. मग आपण मागे बघितलं होतं की कसे शब्द असतात सारखे दाखवणारे शब्द? सारखा, सम, गत, वाणी, जेवी, वाटतो, जणू, गमे, भासे हे असे शब्द जेव्हा वाक्यामध्ये येतात तेव्हा ते साम्यसूचक शब्द असतात. मग इथे जर आपण बघितलं, अक्षर मोत्यासारखं आहे, बरोबर आहे. मोत्यासारखे म्हणजे सारखा हा जो शब्द आहे हा काय आहे? साम्य सूचक शब्द म्हणजे दोघांमध्ये सारखेपणा दाखवणारा शब्द आहे, बरोबर आहे. आणि आता चौथा जो घटक आपण बघणार आहोत तो म्हणजे साधारण धर्म. साधारण म्हणजे काय? या दोघांमधला समान गुण काय आहे? समान गुणधर्म काय आहे? तर इथे काय दिलेलं आहे वाक्यामध्ये की सुंदर. म्हणजे अक्षर पण सुंदर आहे आणि आपण ज्याला जी उपमा दिलेली आहे ते सुद्धा मोत्यासारखं सुंदर आहे. म्हणजे दोघांमधला समान गुण कोणता आहे? तर सुंदर, सुंदरता हा काय आहे? समान गुणधर्म आहे. म्हणून या वाक्यामध्ये सुंदर हा काय आहे? साधारण धर्म आहे. अशा प्रकारे आपल्याला वाक्यामधलं उपमेय म्हणजे मूळ घटक, उपमान म्हणजेच उपमा आणि साम्यसूचक शब्द आणि साधारण गुणधर्म किंवा समान गुण हा दोघांमधला ओळखता यायला पाहिजे. परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त उपमेय आणि उपमानच हे ओळखायला येणार आहे. आता आपण अर्थालंकाराच्या पहिल्या प्रकाराला सुरुवात करणार आहोत. तो आहे अनन्वय. मग अनन्वय म्हणजे काय? तर अन अधिक अन्वय. अन म्हणजे
नाही. आणि अन्वय म्हणजे संबंध, म्हणजे संबंध नसलेला तो अनन्वय. मग कशाशी संबंध नसलेला? तर अनन्वय म्हणजे तुल्य अन्वय. अनुबंध आपण बघितलं, म्हणजे तुल्य अन्वय मिळत नाही असा अतुलनीय. म्हणजेच याचा अर्थ काय? तर जेव्हा एखाद्या गोष्टीचा तुल्य म्हणजे त्या लेवलचा जर आपल्याला संबंध मिळत नसेल, तर तो कसा होतो? तो अतुलनीय होतो किंवा अद्वितीय होतो. म्हणजे काहीतरी एकदम खास, युनिक असा होतो. बरोबर आहे? त्याला काय म्हणायचं? अनन्वय असं म्हणायचं. मग आता अनन्वय हा जो अर्थालंकार आहे याची लक्षण आपण बघणार आहोत. ते म्हणजे उपमेय केव्हा केव्हा एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय म्हणजे युनिक किंवा अतुलनीय म्हणजेच मॅचलेस असते की त्याला दुसरे योग्य असे उपमान मिळू शकत नाही. म्हणजेच उपमेयाची तुलना उपमेयाशीच करावी लागते. दुसऱ्या कशाचीच उपमा त्याला देता येत नाही, तेव्हा अनन्वय अलंकार होतो. एवढं मोठं वाचल्यावर तुम्हाला एकदम टेन्शन आलं असेल, पण आता हे आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया. इथे लक्षात ठेवण्यासारखं काय आहे? तर या ठिकाणी उपमेय हे जे असतं म्हणजे मूळ घटक हा एखाद्या गुणाच्या बाबतीत खूप अद्वितीय अतुलनीय असतो की त्याला दुसरं उपमानच मिळू शकत नाही, म्हणजे त्याला आपण पण कोणाची उपमाच देऊ शकत नाही. त्यावेळेला आपण काय करतो? तर त्या उपमेयाची तुलना त्याच्या स्वतःशीच म्हणजे त्या उपमेयाशीच त्याला करावी लागते. दुसऱ्या कशाचीही उपमा आपल्याला त्याला देता येत नाही. तेव्हा हा काय होतो? अनन्वय अलंकार होतो. आता आपण हे उदाहरणाद्वारे समजून घेऊया. बघा, आता तुमच्या समोर दोन उदाहरण लिहिलेले आहेत. एक आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या परी. आणि दुसरं वाक्य आहे, ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच. मग आता पहिलं उदाहरणाचं आपण स्पष्टीकरण बघूया. पहिलं वाक्य काय आहे? आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी. मग याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ताजमहालासारखी जी वास्तू आहे या जगात दुसरी कोणतीच नाही. मग जर ताजमहालाची तुलना आपण दुसऱ्या कोणत्या वास्तू बरोबर एखाद्या इमारती बरोबर करू शकतो का? नाही. कारण ताजमहालासारखा सुंदर अशी दुसरी कोणतीही वास्तू या जगात नाही. मग यामध्ये ताजमहल हा काय आहे? उपमेय आहे. आणि ह्या उपमेयाची तुलना आपण दुसऱ्या कोणाबरोबरच करू शकत नाही. म्हणजेच याचा अर्थ काय? तर ताजमहालाची तुलना आपल्याला ताजमहालाशीच करावी लागते. तेव्हा तो काय होतो? अनन्वय अर्थालंकार होतो. दुसरं वाक्य आपण बघूया. या आंब्यासारखा गोड आंबा हाच. यामध्ये देखील आंब्याची तुलना म्हणजे ह्या आंब्याची तुलना दुसऱ्या कोणत्याच आंब्याची होऊ शकत नाही. म्हणून ह्या आंब्याची तुलना त्याच्याशीच म्हणजे त्याच आंब्याशी केली आहे. म्हणजेच याचा अर्थ काय? की उपमेयाला जेव्हा योग्य उपमान मिळत नाही, उपमेय हे गुणांच्या बाबतीत अद्वितीय आहे, अतुलनीय आहे किंवा असते, अशा वेळी उपमेय हेच उपमेयासारखेच आहे असे सांगितले जाते, तेव्हा अनन्वय अर्थालंकार होतो. म्हणजेच इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे की कोणत्याही उपमेयाची म्हणजे मूळ वस्तूची, जसं ह्या वाक्यामध्ये ताजमहाल आणि आंबा ह्या मूळ वस्तू आहेत, उपमेय आहेत आणि त्यांची दुसऱ्या कशाबरोबरही तुलना होऊ शकत नाही, तेव्हा अनन्वय अलंकार होतो. वरील उदाहरणांवरून आपण आता अनन्वय अलंकाराची वैशिष्ट्ये पाहूया. पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उपमेय म्हणजेच मूळ घटक जो आहे तो एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असतो. दुसरं, उपमेयाला योग्य असे उपमान मिळू शकत नाही, म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते.
हे दोन याची काय आहेत, अनन्वय अलंकाराची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. आणि त्यावरून मग अनन्वय अलंकाराची व्याख्या तयार होते. उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणजेच उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, तेव्हा अनन्वय अलंकार होतो. आता ह्या अनन्वय अलंकाराचीच आपण काही उदाहरण पुढे बघूया. अनन्वय अलंकाराची आपण अजून काही उदाहरणं पाहूया. अर्जुनाचं वर्णन करताना कवी मोरोपंत म्हणतात, झाले बहु होतील बहु आहेत बहु परंतु या सम हा. वरील उदाहरणांचा जर आपण अर्थ बघितला तर काय म्हणतात मोरोपंत, झाले बहु, बहु म्हणजे बलवीर किंवा बलशाली, म्हणून झाले बहु खूप बलवीर झाले किंवा खूप बलशाली झाले, होतील बहु बलशाली होतील, आहेत बहु बलशालीही आहेत, परंतु म्हणजेच पण या समहा, पण यासारखा म्हणजेच अर्जुनासारखा हाच. म्हणजेच याचा अर्थ काय, तर अर्जुनासारखा पराक्रमी हा अर्जुनच अर्जुनाशी कोणाचीही तुलना करू शकत नाही, म्हणून इथे हा काय होतो, अनन्वय अलंकार होतो. दुसरं वाक्य आपण पुढे बघूया की या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान. मग या वाक्याचा अर्थ काय होतो, तर या दानाला याच दानापेक्षा वेगळी उपमा नाही. या दानासी म्हणजे या दानाला या दानाहून याच दानापेक्षा अन्य वेगळी नसे उपमान, वेगळी उपमा नाही. म्हणजेच याचा अर्थ काय की ह्या दानाशिवाय दुसरे दान नाही, म्हणजेच या दानाची दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या दानाशी तुलना करू शकत नाही, म्हणून इथे काय तयार होतो, तर अनन्वय अलंकार होतो. अनन्वय अलंकाराची आपण अजून काही उदाहरणं पाहूया. अर्जुनाचं वर्णन करताना कवी मोरोपंत म्हणतात, झाले बहु होतील बहु आहेत बहु परंतु या सम हा. वरील उदाहरणांचा जर आपण अर्थ बघितला तर काय म्हणतात मोरोपंत, झाले बहु, बहु म्हणजे बलवीर किंवा बलशाली, म्हणून झाले बहु खूप बलवीर झाले किंवा खूप बलशाली झाले, होतील बहु बलशाली होतील, आहेत बहु बलशालीही आहेत, परंतु म्हणजेच पण या समहा, पण यासारखा म्हणजेच अर्जुनासारखा हाच. म्हणजेच याचा अर्थ काय, तर अर्जुनासारखा पराक्रमी हा अर्जुनच अर्जुनाशी कोणाचीही तुलना करू शकत नाही, म्हणून इथे हा काय होतो, अनन्वय अलंकार होतो. दुसरं वाक्य आपण पुढे बघूया की या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान. मग या वाक्याचा अर्थ काय होतो, तर या दानाला याच दानापेक्षा वेगळी उपमा नाही. या दानासी म्हणजे या दानाला या दानाहून याच दानापेक्षा अन्य वेगळी नसे उपमान, वेगळी उपमा नाही. म्हणजेच याचा अर्थ काय की ह्या दानाशिवाय दुसरे दान नाही, म्हणजेच या दानाची दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या दानाशी तुलना करू शकत नाही, म्हणून इथे काय तयार होतो, तर अनन्वय अलंकार होतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अर्थालंकाराचा दुसरा प्रकार पाहणार आहोत आणि तो म्हणजे अपनहुती. अपनहुती म्हणजे काय, ते लपविणे किंवा झाकणे. मग काय लपवायचं, तर उपमेय लपवून ते उपमानच आहे असं त्याच्यामध्ये दर्शवलं जातं. म्हणजेच याचा अर्थ काय, उपमेयाचा म्हणजे आपल्या मूळ घटकाचा, मूळ वस्तूचा निषेध करून ते उपमानच आहे असं जेव्हा ठासून सांगितलं जातं, तेव्हा अपनहुती हा अलंकार होतो. आता आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया. पहिलं उदाहरण आहे, हे मुख नाही चंद्रच आहे. बघा याच्यामध्ये उपमेय काय आहे, तर मुख, आणि या मुखाला कशाची उपमा दिलेली आहे, तर चंद्राची.
बरोबर आहे. मुखाला चंद्राची उपमा दिली आहे. आणि ह्या वाक्यामध्ये जो नाही हा जो शब्द आलेला आहे हा इथे महत्वाचा आहे. कारण या शब्दामुळे काय झालेलं आहे, तर मुख म्हणजे आपलं जे उपमेय आहे त्याचा निषेध केलेला आहे. म्हणजे या नाही, नव्हे, नसे असे जे नकारार्थक शब्द असतात त्याच्यामुळे उपमेयाला काय केलं जातं, नकारार्थक दाखवलं जातं. म्हणजे त्याचा निषेध व्यक्त केला जातो या शब्दाच्या माध्यमातून. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, मुख नाही, हे मुख नाही तर काय आहे, चंद्रच आहे. म्हणजे डायरेक्ट तुम्ही त्या मुखाला काय म्हणत आहात, चंद्रच म्हणत आहात असा इथे अर्थ व्यक्त होतो. म्हणजेच उपमेयाचा निषेध करून त्याला दूर सांगून ते डायरेक्ट उपमानच आहे असं जेव्हा ठासून सांगितलं जातं तेव्हा तो अपनहुती अलंकार होतो. दुसरं उदाहरण बघा, हा आंबा नव्हे साखरच आहे, खरच आहे. काय म्हटलेलं आहे, हा आंबा नव्हे साखरच आहे. मग ह्या वाक्यामध्ये आंबा हे काय आहे, उपमेय आहे. बरोबर आहे. आणि ह्या उपमेयाला कशाची उपमा दिलेली आहे, तर साखरेची उपमा दिलेली आहे. बरोबर आहे. मग इथे हा नव्हे शब्द आहे, हा आंबा नव्हे म्हणजेच आपण काय केलेलं आहे, या उपमेयाला या नव्हेमुळे आपण त्याचा निषेध करून टाकलेला आहे की आंबा नव्हे हे काय आहे, साखरच आहे. असं जेव्हा अर्थ व्यक्त होतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, अपनहुती अलंकार असं म्हटलं जातं. आता आपण अजून काही उदाहरणांद्वारे हा अलंकार समजून घेऊया. आता तुमच्या समोर उदाहरण लिहिलेलं आहे बघा, न हे नयन पाकळ्या उमलल्या सरो जातील. आणि दुसरं उदाहरण आहे, न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. बघा, आता आपण बघितलं होतं की अपनहुती म्हणजे काय, लपवणे किंवा झाकणे. बरोबर आहे. मग आता पहिलं वाक्य जर आपण बघितलं, न हे नयन, नयन म्हणजे डोळे. मग नयन हे काय आहे, उपमेय असून कमळातल्या पाकळ्या हे काय आहे, उपमान आहे. पहिले वाक्यातलं तुम्हाला उपमेय आणि उपमान कळलं पाहिजे. यामध्ये मूळ वस्तू, मूळ घटक ही काय आहे, म्हणजेच उपमेय काय आहे, नयन. आणि ह्या नयनाला कशाची उपमा दिलेली आहे, तर कमळाच्या पाकळ्यांची. बरोबर आहे. मग इथे काय आहे, तर डोळे म्हणजेच नयन, डोळे हे डोळे नसून त्या काय आहेत, कमळाच्याच पाकळ्या आहेत. हे असं सांगताना उपमेयाला काय केलंय, लपवून टाकलंय, त्याला दूर सारून टाकलंय. म्हणजेच उपमेयाचा निषेध करून त्याच्या जागी उपमानाचीच स्थापना केली आहे. म्हणून हा काय होतो, अपनहुती अलंकार होतो. दुसरं उदाहरण जर बघितलं तर वदन या उपमेयाचा निषेध करून तो शरद ऋतूतील चंद्र असे म्हणून उपमानाची स्थापना केलेली आहे. म्हणजे हे वदन वदन नसून काय आहे, शरद शरद ऋतूतील चंद्रच आहे असं जेव्हा अर्थ त्याच्यातनं व्यक्त होतो किंवा सांगितलं जातं, उपमेयाला लपवलं जातं आणि उपमानच काय आहे, महत्वाचं आहे हे सांगितलं जातं, तेव्हा तो काय होतो, अपनहुती अलंकार होतो. आता यावरून, या उदाहरणांवरून आपण अपनहुती अलंकाराची वैशिष्ट्ये लक्षात घेऊ आणि मग अजून सरावासाठी अजून उदाहरणं समजून घेऊ. पहिलं वैशिष्ट्य आहे, यामध्ये उपमेयाला लपवलं जातं. बघा, प्रत्येक वेळेस उपमेय उपमा हे तुम्हाला शोधता आलं पाहिजे. यामध्ये उपमेय मूळ वस्तूला लपवलं जातं. दुसरं आहे, उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असं सांगितलं जातं. म्हणजेच उपमेयाचा निषेध केला जातो. आणि चौथं आहे, निषेध दर्शवण्यासाठी न, नव्हे, नोहे, नसे, कसले, नाही, कशाचे असे शब्द यामध्ये येत असतात. मग जेव्हा वाक्यामध्ये न, नव्हे, नोहे, नसे हे नकारदर्शक शब्द जर आले तर आपल्याला हा अलंकार पटकन ओळखता येतो. तेव्हा तो कोणता अलंकार होतो, अपनहुती अलंकार होतो.
मग यापुढे आपण आता ह्या वैशिष्ट्यांवरून अजून काही उदाहरणं समजून घेऊया. आता आपण अपनहुती अलंकाराची काही उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण आहे, मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो, नाही ग बाई फणा काढुनी नाग हा डोलतो. मग या उदाहरणामध्ये बाळ मानेला उचलतो ह्या उपमेयाला लपवून त्याचा निषेध करून त्या जागी काय उपमान वापरलेला आहे, तर फणा काढुनी नाग डोलतो हे उपमान तिथे वापरलेलं आहे. आणि या ठिकाणी नाही हा जो शब्द आहे हा निषेध दर्शवण्यासाठी वापरला गेलेला आहे. आता आपण दुसरं उदाहरण बघू. ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे. इथे थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे. या वाक्यामध्ये ओठ हे उपमेय असून त्या जागी पारिजातकाचे देठ हे उपमान वापरलेले आहे आणि निषेध दर्शवण्यासाठी कशाचे हा वापरलेला आहे. तिसरं उदाहरण आपण बघूया. हे हृदय नसे परिस्थंडिल धगधगलेले. स्थंडिल म्हणजे भूमी किंवा जमीन. मग या उदाहरणामध्ये हे हृदय नसे म्हणजे हे हृदय नसून धगधगलेली जमीन आहे. यामध्ये हृदय हे काय आहे, उपमा आहे, उपमा किंवा उपमान आहे आणि त्या जागी धगधगलेली स्थंडिल ची उपमा त्याला दिलेली आहे. म्हणून हा काय होतो, अपनहुती अलंकार होतो आणि नसे हा निषेध दर्शवण्यासाठीचा शब्द इथे वापरला गेला आहे. अशा प्रकारे आपण अपनहुती अलंकाराची काही उदाहरणं बघितली. याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या काय गोष्टी, तर उपमेय लपवलेलं असतं, उपमेय असून ते उपमेय नाही तर उपमानच आहे असं सांगितलेलं असतं, म्हणजेच त्या उपमेयाचा निषेध केलेला असतो. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे न, नव्हे, नोहे, कशाचे, नाही, कसले असे निषेध दर्शक शब्द किंवा निषेध दर्शवण्यासाठीचे शब्द इथे वापरलेले असतात, तेव्हा अपनहुती अलंकार होतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अर्थालंकाराचा तिसरा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे अतिशयोक्ती. मग अतिशयोक्ती याची फोड कशी होते, तर अतिशय अधिक उक्ती. अतिशय म्हणजे जास्तीचं आणि उक्ती म्हणजे बोलणे, म्हणजे ज्यामध्ये जास्तीचं बोलणं असतं, अधिकचं बोलणं असतं, त्याला आपण अतिशयोक्ती म्हणतो. म्हणजेच एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा जास्त फुगवून सांगितली जाते तेव्हा त्याला अतिशयोक्ती म्हणतात. किंवा एखादी अशक्य अशी गोष्ट शक्य झाली आहे असं जेव्हा वर्णन असते तेव्हा ती सुद्धा काय असते, अतिशयोक्ती असते. आता आपण हे उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. तुमच्या समोर उदाहरण लिहिलेलं आहे बघा. जो अंबरी उफळता खूर लागला हे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. आता याच्यात काय म्हटलेलं आहे, तर हे जे उदाहरण आहे हे यामध्ये नलराजाच्या घोड्याच्या दौडीचं वर्णन केलेलं आहे. घोड्याची दौड म्हणजे घोड्याची जी रेस असते त्याचं वर्णन केलेलं आहे. मग हा जो ज्याचा घोडा आहे तो आकाशात इतका उंच उसळला आहे. उसळणे म्हणजे काय, उंच, ज्याला आपण स्प्रिंग म्हणतो. स्प्रिंग कशी एकदम जोरात वर येते, तसा हा नलराजाचा घोडा आकाशात इतका उंच उसळला की त्याचा खूर चंद्राला लागला. खूर म्हणजे काय, तर घोड्याचे पाय जो असतो तो थोडासा हार्ड असतो, कठीण असतो, माहिती ना, त्याला आपण हूप म्हणतो. तर हा जो खूर आहे हा खूर चंद्राला लागला म्हणून चंद्रावर डाग पडला असं यामध्ये वर्णन केलेलं आहे. बघा हा, असं कधी होऊ शकतं का की नलराजा इथे जमिनीवर घोडा चालवतो आहे आणि जमिनीवर घोडा चालवत असताना त्याचा घोडा आकाशामध्ये इतकी उंच उसळी त्यांनी वर घेतली की आकाशामध्ये चंद्राला त्याचा काय लागला, पाय म्हणजेच त्याचा खूर लागला आणि चंद्रावर डाग पडला, असं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजेच या अलंकारामध्ये काय लक्षात येतं, तर प्रत्येक गोष्टीचं वर्णन हे चमत्कृती पूर्ण करायचं असल्यामुळे त्यात थोडी अतिशयोक्ती किंवा अतिरंजकता येते.
अतिशयोक्ती म्हणजे काय? एक्झॅजरेशन जे आपण म्हणतो इंग्लिशमध्ये शब्द अतिशयोक्त. तर अशी अतिशयोक्ती याच्यामध्ये केलेली असते. मग या प्रस्तुत उदाहरणामध्ये चंद्राला घोड्याच्या खुराचा डाग लागणं हे असंभवनीय आहे, अशक्य आहे. शक्यच नाहीये की एखादा कोणी घोडा चालवतोय किंवा नलराजा घोडा चालवतोय आणि त्याच्या घोड्याच्या पायाचा खूर जो आहे किंवा खुराचा खूर कुठे लागला? चंद्रावर लागला आणि चंद्राला डाग पडला. ही एकदम काय आहे? अशक्य अशी गोष्ट आहे. तरी पण तसे घोड्याचे वर्णन केल्यामुळे या ठिकाणी काय निर्माण? अतिशयोक्ती अलंकार निर्माण झालेला आहे. मग आपण जर आता अतिशयोक्ती अलंकाराची वैशिष्ट्य बघितली तर आपल्या लक्षात येईल, पहिलं वैशिष्ट्य आहे एखाद्या गोष्टीचं किंवा प्रसंगाचं वर्णन जास्तच फुगवून केलेलं असतं तेव्हा तो काय असतो? अतिशयोक्ती अलंकार असतो. जसं आपण आता मागच्या उदाहरणामध्ये बघलं की नलराजाचा घोडा उसळला आणि आकाशामध्ये चंद्राला जाऊन त्या घोड्याचा खूर लागला आणि चंद्रावर डाग पडला. हे काय आहे? जास्तच काहीतरी फुगवून वर्णन केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे आहे की त्या वर्णनाची असंभाव्यता म्हणजे अतिशय अशक्य अशी गोष्ट आहे. कल्पना रंजकता म्हणजे कल्पना अधिक रंगवलेली असते अशी गोष्ट. म्हणजेच ज्यामध्ये वर्णनाची असंभाव्यता आणि कल्पनारंजकता अधिक स्पष्ट होते तेव्हा तो काय असतो? अतिशयोक्ती अलंकार असतो. मग ह्यावरून त्याची व्याख्या जर आपण तयार केली तर काय तयार होते? तर कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, त्यावेळी अतिशयोक्ती अलंकार होतो. हेच आपण आता पुढे एका उदाहरणाद्वारे अजून समजून घेऊया. आता आपण अतिशयोक्तीचं एक उदाहरण बघूया. मुलींच्या भोंडल्यामधील हे एक गीत आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की भोंडला काय असतो? तर भोंडल्यालाच कोणी भुलाबाई म्हणतं, तर कोणी हादगा म्हणतं. पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकणात प्रचलित हा स्त्रियांचा सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे 9 दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा काय केला जातो? खेळ खेळला जातो. म्हणजे पाटावर हत्ती काढला जातो आणि मध्यभागी ठेवून त्याच्या भोवती लहान मुली, बायका सगळ्या जणी मिळून काय करतात? फेर धरतात, गाणी म्हणतात. भोंडल्याची गाणी म्हणून ती प्रसिद्ध आहेत. म्हणजे अशा स्वरूपामध्ये हा काय केला जातो? भोंडला हा साजरा केला जातो आणि त्यामध्ये हे जे वेगवेगळे गीत गायले जातात त्यामधील हे एक गीत आहे बघा. दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं, मामंजींची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली, उल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. बघा काय म्हटलं याच्यामध्ये? ते दमडी म्हणजे हे जुनं नाणं आहे, खूप जुनं नाणं. आणि म्हटलंय की जसं पैशाचा 8वा भाग किंवा एक प्राचीन नाणं ज्याचं मूल्य 1 आण्याच्या 32व्या भागा इतकं होतं किंवा पैशाचा 8वा भाग. मग हे जी दमडी आहे त्या एवढ्याशा पैशामध्ये दमडीमध्ये काय आणलं? तेल आणलं आणि या तेलामध्ये कितीतरी गोष्टी उरकल्या हे सांगताना त्या वस्तुस्थितीपेक्षा कितीतरी जास्त फुगवून सांगितलेल्या आहेत. म्हणून इथे काय होतो? अतिशयोक्ती अलंकार होतो. बघा दमडी म्हणजे एवढ्याशा पैशामध्ये तेल आणलं, त्याच्यामध्ये सासूबाईंचं न्हाणं म्हणजे आंघोळ झाली, मामंजी त्यांची दाढी झाली, जे भाऊजी आहेत त्यांची शेंडी झाली, उरलं तेल मी झाकून ठेवलं आणि त्याला लांडोरीचा पाय लागला. लांडोरी म्हणजे कोण? मोराची बाई लांडोरी. तिचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि त्यात उंट पोहून गेला. बघा म्हणजे ही जी कल्पना केलेली आहे वस्तुस्थितीपेक्षा अतिशय काहीतरी फुगवून गोष्टी त्याच्यात सांगितलेल्या आहेत मध्ये असतं तेव्हा काय होतो? अतिशयोक्ती अलंकार होतो. आता पुढची काही उदाहरणं बघू. काव्य अगोदर झाले, नंतर जग झाले सुंदर. बघा वरील उदाहरणात जर आपण बघितलं तर कवी काय म्हणतायत की काव्य अगोदर जन्माला आलं आणि नंतर हे जग सुंदर झालं. पण जर आपण खरा विचार केला तर काय दिसून येतं आपल्याला? तर कोणत्याही गोष्टीचं कारण घडल्यानंतर कार्य घडत असतं. पण याच्या उलट प्रकार
घडल्याचं कवी आपल्याला इथे सांगून जातोय. काव्य अगोदर आलं आणि नंतर जग सुंदर झालं. खरं जर आपण विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, तर जग निर्माण झालं. बरोबर आहे की नाही? जग निर्माण झालं आणि जग निर्माण झाल्यानंतर काव्याची निर्मिती झाली. पण इथे कवी काय म्हणतायत? उलट म्हणतायत की काव्य अगोदर आले आणि नंतर जग सुंदर झाले. म्हणजे ही असंभाव्य अशी गोष्ट आहे, अशक्य अशी गोष्ट आहे, अशक्य अशी कल्पना आहे. म्हणून इथे काय होतो? अतिशयोक्ती अलंकार होतो. आता तिसरं उदाहरण आपण बघूया. रामायण आधी मग झाला राम जानकीवर. बघा, वरच्यासारखंच खालचं उदाहरण आहे. रामायण आधी मग झाला राम जानकीवर. म्हणजेच या वाक्यामध्ये रामाच्या अगोदर रामायण घडले असे म्हणणं म्हणजेच काय आहे? असंभाव्यतेची कल्पना इथे केलेली आहे. म्हणून हा देखील अतिशयोक्तीचाच प्रकार आहे. म्हणजेच काय? खरं रामायण आधी का राम आधी? तर रामाचा जन्म आधी आणि रामाच्या जन्मानंतर मग रामायण घडलं. पण इथे काय म्हटलंय की आधी रामायण आणि मग जानकी वर राम जन्माला आला. बरोबर? म्हणजेच याचा अर्थ इथे असंभाव्यतेची कल्पना केलेली आहे. हा काय होतो? अतिशयोक्ती अलंकार होतो. वरील जी उदाहरण आपण बघितली त्याच्यामध्ये असंभाव्य किंवा अशक्य गोष्टी शक्य झाल्याचे वर्णन केलेलं दिसून येतं. म्हणून येथे अतिशयोक्ती अलंकार होतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अर्थालंकाराचा चौथा आणि शेवटचा प्रकार पाहणार आहोत. तो म्हणजे अर्थांतरन्यास. अर्थांतरन्यास हा जो शब्द आहे यामध्ये दोन शब्द आपल्याला दिसून येतात, अर्थांतर आणि न्यास. अर्थांतर याचा अर्थ काय? तर दुसरा अर्थ. आणि न्यास म्हणजे काय? शेजारी ठेवणे. मग अर्थांतरन्यास अलंकार म्हणजे काय? तर एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे म्हणजे अर्थांतरन्यास अलंकार होय. किंवा दुसरी व्याख्या आपण बघू शकतो, ती म्हणजे एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे म्हणजे अर्थांतरन्यास अलंकार होय. आता अर्थांतरन्यास अलंकार समजून घेण्यासाठी किंवा जर उदाहरण आले तर ते कसे ओळखायचे, तर त्याच्यासाठी आपल्याला त्याची वैशिष्ट्य माहीत असणं गरजेचं आहे. मग अर्थांतरन्यास या अलंकाराची वैशिष्ट्य आपण पाहूया. पहिलं आहे, एखाद्या गोष्टीवरून किंवा एखादी हकीकत सांगून त्यावरून सामान्य सिद्धांत सांगितलेला असतो. म्हणजेच काय? तर एखादं विशेष उदाहरण सांगून त्यावरून एखादा सामान्य सिद्धांत सांगितलेला असतो. आणि अगदी ह्याच्या उलट दुसरं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर एखाद्या सामान्य सिद्धांताच्या स्पष्टीकरणासाठी विशेष उदाहरण दिलेले असतात. जर अर्थांतरन्यास ओळखायचा आहे तर एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ह्या प्रकारामध्ये म्हणींसारखी वाक्य येतात. मग आता आपण काही ही म्हणींसारखी वाक्य म्हणजेच आपण म्हणी ही काही आपण पुढे बघूयात. इथे अर्थांतरन्यास ची उदाहरणं काही म्हणी इथे लिहिलेल्या आहेत की एका हाताने टाळी वाजत नाही, सावळावर बरा गौरवधूला, मूळ स्वभाव जाईना किंवा जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, असतील शीत तर जमतील भूत, कठीण समय येता कोण कामास येतो. म्हणजे अशा म्हणींसारखी जी वाक्य असतात ती अर्थांतरन्यासमध्ये आपणास पाहावयास मिळतात. आता आपण याच्या पुढे काही अर्थांतरन्यास अलंकाराची काही उदाहरण घेऊन आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अर्थांतरन्यासाचं एक उदाहरण समजून घेऊया. तुमच्या समोर उदाहरण लिहिलेलं आहे. तदितर खग भेणे वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवस लाजो त्याज पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. हे जे प्रस्तुत उदाहरण आहे हे नल दमयंती स्वयंवर या रघुनाथ पंडित यांनी लिहिलेल्या आख्यान काव्यातून घेतलेलं आहे. आणि आपण आता याचा अर्थ समजून घेऊया. तदितर खग भेणे
वेगळाले पळाले, उपवन जल केली, जे कराया मिळाले. स्वजन गवसला जो, त्याज पाशी नसे तो, कठीण समय येता, कोण कामास येतो. बघा, याच्यामधील जे कठी शब्द आहेत त्यांचे अर्थ मी खाली लिहिलेले आहेत. जसं खग, खग म्हणजे हंस पक्षी, खग म्हणजे पक्षी, पण इथे नलराजाने हंसाला पकडलेलं आहे, त्यामुळे इथे आपण म्हणणार आहोत हंस पक्षी. भेणे, भेणे म्हणजे भीतीने. वेगळाले म्हणजे दूर. उपवन म्हणजे बाग. जलकेली म्हणजे जलक्रीडा करणे, पाण्यामध्ये जे पक्षी आहेत ते जलक्रीडा करत होते. गवसणे म्हणजे सापडणे, आणि स्वजन म्हणजे आप्त, स्वकीय किंवा आपले जे व्यक्ती असतात, आपले जे लोक असतात, त्याला काय म्हटलेलं आहे? स्वजन. मग ह्याचा अर्थ काय होतो? तर नलराजाने हंसाला पकडल्यानंतर बागेत जलक्रीडेसाठी जमलेले इतर सर्व पक्षी घाबरून पळाले. त्याच्याजवळ कोणीच राहिलं नाही. आणि ही हकीकत सांगितल्यानंतर, म्हणजे हे जे आपण वाचलं उदाहरण, ही एक गोष्ट सांगितली आणि ह्या हकीकत सांगितल्यानंतर कवीने त्यावरून एक सामान्य सिद्धांत सांगितला. तो कोणता? तर कठीण समय येता कोण कामास येतो. म्हणजे कठीण प्रसंगी कोणीच आपल्या उपयोगी पडत नाही. म्हणजे जेव्हा आपण कधीतरी संकटामध्ये अडकतो, तेव्हा त्या संकटामध्ये, कठीण परिस्थितीमध्ये कोणीच आपल्याला उपयोगी पडत नाही, असं या उदाहरणावरून एक सामान्य सिद्धांत मांडला गेलेला आहे. मग या ठिकाणी काय होतो? अर्थांतरण्यास अलंकार होतो. मग आपण मागेच बघितलं होतं की याचं वैशिष्ट्य काय आहे, अर्थांतरण्यास कसा ओळखायचा. तर जेव्हा एखादी गोष्ट किंवा एखादी हकीकत सांगितल्यानंतर त्यावरून एखादा काय केला जातो? सामान्य सिद्धांत सांगितला जातो. किंवा एखादं विशेष उदाहरणावरून काय केलं जातं? सामान्य सिद्धांत सांगितला जातो. हे दोन्हीही अर्थ एकच आहे. एखादी गोष्ट सांगणं, हकीकत सांगणं किंवा काहीतरी विशेष उदाहरण काहीतरी सांगितलेलं असतं आणि त्यावरून आपण काय करत असतो? काहीतरी सामान्य सिद्धांत सांगितलेला असतो. सामान्य सिद्धांत म्हणजे काय? की एखादा सामान्य सिद्धांत प्रस्थापित कसा केला जातो? तो जो सगळ्या लोकांना सामान्यपणे सगळ्यांना लागू होतो, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? सामान्य सिद्धांत म्हटलं जातं. म्हणजेच इथे काय, की जेव्हा नलराजाने हंसाला पकडलं तेव्हा बागेत जलक्रीडेसाठी त्याच्याबरोबर जे असलेले इतर सर्व पक्षी होते ते घाबरून पळून गेले आणि त्याच्याजवळ कोणीच राहिलं नाही. आणि ही जी गोष्ट आहे ही सांगितल्यानंतर मग त्याच्यावरून एक सामान्य सिद्धांत सांगितला गेला, की अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर, म्हणजे जेव्हा एखाद्या संकटामध्ये एखादी व्यक्ती सापडते तेव्हा अशा प्रसंगी कोणीच दुसरं आपल्या उपयोगी पडत नाही. मग अशा स्वरूपाचं जेव्हा सामान्य सिद्धांत सांगितला जातो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? अर्थांतरण्यास अलंकार असं म्हटलं जातं. आता आपण पुढे अजून एक उदाहरण घेऊन समजून घेऊया. दुसरं उदाहरण आपण बघूया. होई जरी सतत दुष्टसंग, न पावती सज्जन सत्वथंग, असो निया सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. म्हणजेच सज्जन सतत जरी दुष्टांच्या संगतीत आले तरी सज्जनांची सात्विकता कधीच नष्ट होत नाही. हा विशेष सिद्धांत सांगितल्यानंतर कवी निसर्गातलं एक सर्वसामान्य उदाहरण देऊन आपल्याला हा सिद्धांत स्पष्ट करतात. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलंय की साप चंदनाच्या झाडावर सतत राहतात, तरी पण चंदनाचे झाड मात्र विषारी बनत नाही. मग अर्थांतरण्यासामध्ये दुसरा जे वैशिष्ट्य आपण बघितले होते ते म्हणजे जेव्हा एखादा सामान्य सिद्धांत मांडलेला असतो त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनातलं एखादं विशेष उदाहरण तिथे दिलेलं असतं, तेव्हा काय होतो? अर्थांतरण्यास हा अलंकार होतो. यानंतर आपण अजून एक उदाहरण समजून घेणार आहोत. तिसरं उदाहरण आपण समजून घेत आहोत ते म्हणजे बोध खलास न रुचे, अहिमुखी दुग्ध होय गरल,
श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सुख. इथे शब्दांचे अर्थ देखील सांगितले आहेत. खल म्हणजे दुष्ट, अही म्हणजे साप आणि गरल म्हणजे विष. मग दुष्ट माणसाला कितीही चांगला उपदेश केला तरी तो आवडत नाही. बोध खलास न रुचे. म्हणजे खल म्हणजे दुष्ट माणसाला बोध केला, चांगला उपदेश केला तर त्याला न रुचे म्हणजे आवडत नाही. सापाला पाजलेल्या दुधाचे विषातच रूपांतर होते. अहिमुखी दुग्ध होय गरल. अहि म्हणजे साप, आणि सापाला जेव्हा आपण दूध पाजतो तर त्या दुधाचं सुद्धा काय होतं, विषातच रूपांतर होतं. हे सांगून झाल्यानंतर जीवनात येणारा हा अनुभव, कुत्र्याची शेपटी नळीत घातली तरी ती वाकडीच राहणार, असा सर्वसामान्य सिद्धांत वरील वाक्यावरून काढला. अशा वेळेला अर्थांतरण्यास अलंकार होतो. आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वेळा ही म्हणींसारखी वाक्य वापरतो. कुत्र्याची शेपटी नळीत घातली की ती वाकडीच राहणार. म्हणजे हा त्याच्यावरून काय काढलेला असतो, सर्वसामान्य सिद्धांत काढलेला असतो. मूळ स्वभाव जाईना, किंवा जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, त्याच्यानंतर एका हाताने टाळी वाजत नाही, अशी बरेचशा म्हणींची वाक्य मी तुम्हाला याच्या आधीच सांगितली. तर अशा स्वरूपाचे यामध्ये काय असतं, तर एखाद्या गोष्टीवरून सर्वसामान्य सिद्धांत सांगितलेला असतो किंवा सामान्य सिद्धांताच्या स्पष्टीकरणासाठी काहीतरी विशेष उदाहरण दिलेले असतात, तेव्हा तेथे काय होतो, अर्थांतरण्यास अलंकार होतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आज अर्थालंकाराचे अनन्वय, अपनहुती, अतिशयोक्ती आणि अर्थांतरन्यास असे 4 प्रकार समजून घेतले. आता यानंतर आपण आपला स्वाध्याय सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकाखालील स्वाध्याय सोडवणार आहोत. सुरुवातीला पान नंबर 128 वर आपला स्वाध्याय सुरुवात होतो. पण सुरुवातीला आपण कृती क्रमांक 2 जी आहे आपली, ती आपण सुरुवातीला सोडवणार आहोत. खालील तक्ता पूर्ण करा. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 129. बघा, तुमच्या समोर त्यांनी तक्ता दिलेला आहे. अलंकाराची वैशिष्ट्य आणि समोर अलंकाराचं नाव विचारलेलं आहे, किंवा काही ठिकाणी तुम्हाला अलंकाराचं नाव दिलेलं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, अलंकाराची वैशिष्ट्य ही लिहायची आहेत. आता इथे पूर्ण आपण सोडवलेला तक्ता आहे, त्यामुळे आपण अलंकाराची वैशिष्ट्य आणि अलंकाराचं नाव अशा स्वरूपामध्ये पाहणार आहोत. पहिलं आहे, उपमेयाचा निषेध केला जातो. आणि दुसरं वैशिष्ट्य आहे, उपमेय असूनही ते उपमेय नाही तर ते उपमानच आहे असं ठासून सांगितलं जातं, तेव्हा तो कोणता अलंकार असतो, अपनहुती अलंकार असतो. दुसरं आपण बघू आता, उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते. अद्वितीय म्हणजे युनिक. आणि दुसरं, उपमेयाला योग्य उपमान मिळू शकत नाही, म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते. अशा वेळेला काय होतो, अनन्वय हा अलंकार होतो. बघा, शब्दांच्या नावामध्येच आहे, आपण बघितलं होतं. अनन्वय म्हणजे काय, अपनहुती म्हणजे काय, तर अपनहुती म्हणजे लपवणे किंवा झाकणे. मग इथे काय आहे, तर उपमेय हे काय केलं जातं, झाकलं जातं, आणि उपमानच आहे असं सांगितलं जातं, तेव्हा तो अपनहुती असतो. आणि अन्वय, अन म्हणजे नाही आणि अन्वय म्हणजे संबंध, म्हणजेच तुल्य किंवा त्या बरोबरीचा संबंध मिळत नाही असा, म्हणजेच अतुलनीय, म्हणून हा काय आहे, अनन्वय अलंकार आहे. आता आपण पुढच्या तक्ता पूर्ण करूया. पुढचं तक्त्यामधला भाग बघूया की विशेष उदाहरणांवरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो आणि सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण दिली जातात, तेव्हा काय होतो, अर्थांतरण्यास होतो. त्याच्या पुढे बघूया, एखाद्या गोष्टीचं, प्रसंगाचं वर्णन अतिशय फुगवून केलेलं असतं आणि त्यामुळे त्या वर्णनाची असंभाव्यता, कल्पनारंजकता अधिक स्पष्ट होते, त्यावेळेला तो कोणता अलंकार असतो, अतिशयोक्ती
अलंकार असतो. ठीक आहे. याच्यानंतर आता आपण पुढची कृती सोडवूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पान नंबर 128 वरील पहिली कृती सोडवणार आहोत. खालील ओळीतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा. पहिलं उदाहरण आहे, वीर मराठे आले गर्जत, पर्वत सगळे झाले कंपित. बघा इथे काय म्हटलेलं आहे, तर वीर मराठे, जे शूर वीर मराठे आहेत ते गरजत आलेले आहेत, म्हणजे गर्जना करत आलेले आहेत आणि पर्वत सगळे झाले कंपित, आणि त्यामुळे सर्व पर्वत जे आहेत ते कंपित झालेले आहेत, म्हणजे अतिशय घाबरून गेलेले आहेत, भयभरलेले आहेत, असा इथे अर्थ होतो. म्हणजेच इथे काय दाखवलेली आहे, अतिशयोक्ती दाखवलेली आहे. म्हणून हा कोणता अलंकार होतो, अतिशयोक्ती अलंकार होतो. दुसरं उदाहरण आहे, सागरासारखा गंभीर सागरच. मग इथे सागरासारखा गंभीर सागरच म्हणजे उपमेय हे उपमानच आहे, कारण इथे सारखा, सागरासारखा गंभीर सागरच म्हणजेच सागर हे उपमेय आहे, तर इथे उपमान पण काय आहे, सागरच आहे. म्हणजेच अशा ठिकाणी काय होतो, अनन्वय अलंकार होतो. मग अनन्वय अलंकार तुम्हाला आठवत असेल की उपमेयाला जेव्हा दुसऱ्या कोणाचीच उपमा देता येत नाही, तेव्हा उपमेयाची उपमेयाशीच तुलना करावी लागते, तेव्हा अनन्वय अलंकार होतो. सागरासारखा गंभीर सागरच. तिसरं उदाहरण बघू, या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान. म्हणजे या दानाला दुसऱ्या कोणत्याही दानाची उपमाच आपण देऊ शकत नाही, हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. म्हणजेच इथे काय होतो, अनन्वय अलंकार होतो. चौथं उदाहरण आपण बघूया, न हे अधर, न हा अधर तोंडलं नवत दात हे की हिरे. इथे काय होतं, न हा अधर म्हणजे हे ओठ नसून, तर हे दात नसून काय आहेत, हिरे आहेत, असं जेव्हा इथे अर्थ सांगितलेला असतो. न हे अधर म्हणजे इथे काय केलेलं आहे, उपमेयाचा निषेध केलेला आहे आणि उपमेय हे उपमानच आहे असं जेव्हा सांगितलं जातं, म्हणजे दात हे दात नसून काय आहेत, हिरेच आहेत, असं जेव्हा वर्णन इथे केलेलं असतं, म्हणजेच उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असं सांगितलं जातं, तेव्हा इथे अपनहुती अलंकार होतो. पुढची उदाहरण आपण बघूया. उदाहरण क्रमांक 5. अनंत मरणे अधि मरावी, स्वातंत्र्याची आस धरावी, मारील मरणची मरणाभावी, मग चिरंजीवपण ये बघते. इथे मरणाची झाले, प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, पण मरणाची मरणाभावी मग चिरंजीवीपण ये बघते. मग इथे काय सांगितलं आहे, तर कवींनी म्हटलं आहे की स्वातंत्र्यासाठी खूप मरणे मरावी लागतात, अनंत मरणे आधी मरावी, म्हणजे स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी आपल्याला आधी असंख्य मरणं, अनेक मरणं मरावी लागतात. त्यानंतर मरणच मरणाला मारेल, तेव्हाच मग आपल्याला चिरंजीवीपणा मिळेल. म्हणजे खूप जण शहीद झाल्यानंतरच आपल्याला काय मिळेल, स्वतंत्रता मिळेल किंवा स्वातंत्र्य मिळेल. म्हणून या ठिकाणी अर्थांतरण्यास होतो. त्याच्यानंतर 6वं उदाहरण आपण बघितलं, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी. आता इथे आपल्याला लक्षात येते की मुंगी उडाली आकाशी म्हणजे एक छोटीशी मुंगी आकाशात उडाली आणि तिने काय केलं, सूर्याला गिळलं. इथे आपल्याला काय दिसून येतं, तर अतिशयोक्ती दिसून येते, बरोबर आहे. म्हणून हा कोणता अलंकार होतो, अति अलंकार होतो. अतिशयोक्ती अलंकारामध्ये काय सांगितलेलं असतं, ते एखादी गोष्ट ही अति प्रमाणामध्ये फुगवून काहीतरी जास्त स्वरूपामध्ये आपल्या समोर सांगितलेली असते. त्याच्यानंतर 7वं आणि शेवटचं उदाहरण आपण बघूया. फूल गळे फळ गोड जाहले, बीज नुरे नुरे डौलात तरु डुले, तेज जळे बघ ज्योत पाजळे, का मरणी अमरता ही न खरी. आता इथे सुद्धा अर्थांतरण्यास होतो. काय म्हटलेलं आहे, फूल गळे म्हणजेच
कवी या ठिकाणी म्हणतात की झाडावर जेव्हा एखादी कळी उमळते त्या कळीचं फुलामध्ये रूपांतर होतं. त्यानंतर हे फूल गळते आणि त्यानंतर फळ गोड जाहले, म्हणजे ते फूल गळाल्यानंतर तिथे फळ येतं आणि ते फळ जेव्हा गोड होतं त्यानंतर आपण फळ खाऊन त्या बिया जेव्हा टाकल्या जातात ते बीज नुरे म्हणजे रुजवलं जातं. ते बीज पुन्हा रुजतं आणि पुन्हा डौलात तरु डुले, आणि पुन्हा काय होतं, एक तरु म्हणजे झाड काय होतं, मोठं तयार होतं आणि डोलामध्ये डुलायला लागतं. म्हणजेच फुलाचं अस्तित्व संपवून मोठं झाड इथे तयार होतं. त्याच्यानंतर कवी पुढे काय म्हणतात, तर तेज जळे बघ ज्योत पाजळे. म्हणजेच काय, इथे काय म्हटलेलं आहे, ज्योत पाजळे म्हणजे दिवा हा उजळायचा असेल, पाजळायचा असेल तर तेल संपत जातं आणि हळूहळू ज्योत ही तेवत राहते. म्हणजेच याचा अर्थ काय, का मरणी अमरताहीन खरी. मग याच्यातनं काय अमान्य सिद्धांत मांडलेला आहे की मेल्याशिवाय माणूस अमर होत नाही. म्हणजेच काय, मरूनही अमरता, मरूनच म्हणजे अमरता आपल्याला दिसून येते. हा इथे काय होतो, अर्थ आपल्याला लक्षात येतो. म्हणून इथे काय आहे, अर्थांतरण्यास हा अलंकार दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पान नंबर 130 वरील क्रमांक 3 ची कृती सोडवणार आहोत. पहिलं आहे, कर्णासारखा दानशूर कर्णच. ह्या वाक्यामध्ये जर आपण बघितलं तर हा काय आहे, अनन्वय अर्थालंकाराचा प्रकार, बरोबर आहे. कर्णासारखा दानशूर कर्णच. पण इथे तुम्हाला काय विचारलेलं आहे, तर वरील वाक्यात उपमेय आणि उपमान हे काय आहे हे या कृतीमध्ये विचारलेलं आहे. मग कर्णासारखा दानशूर कर्णच म्हणजेच या ठिकाणी उपमेय हे काय आहे, कर्ण आहे, आणि उपमान हे सुद्धा काय आहे, कर्ण, म्हणजेच कर्णच आहे. कारण हा काय आहे, अनन्वय अलंकार आहे. कारण कर्णासारखा दुसरा कोणी असू शकत नाही, म्हणून कर्णासारखा दानशूर कर्णच. त्याप्रमाणे नंबर 2, न हे नभोमंडल वारी राशी आकाश, न तारका फेनची हा तळाशी. या ठिकाणी जर आपण विचार केला तर हा कोणता अलंकार आहे, तर अपनहुती अलंकार आहे. बघा, वाक्यामध्ये न हे नभोमंडल, न तारका अशा स्वरूपाची जी वाक्य असतात ती कशाची असतात, अपनहुतीची असतात. मग या वाक्यांमध्ये तुम्हाला काय ओळखायला सांगितलेलं आहे, तर पहिल्या ओळीमधील उपमेय आणि उपमान काय आहे आणि दुसऱ्या ओळीतील उपमेय आणि उपमान काय आहे हे तुम्हाला इथे ओळखायचं आहे. पहिलं वाक्य आहे, न हे नभोमंडल वारी राशी आकाश. हे नभोमंडल नसून आकाशातील समुद्रच आहे. वारी राशी म्हणजे समुद्र, समुद्रच आहे. मग न हे नभोमंडल, मग नभोमंडल नसून काय आहे, आकाशातला समुद्र म्हणजेच वारी राशी आहे. म्हणजेच या ठिकाणी उपमेय काय आहे, उपमेय आपलं आहे नभोमंडल, मुख्य घटक नभोमंडल, आणि त्याला कशाची उपमा दिलेली आहे, वारी राशी म्हणजे समुद्राची इथे काय दिलेली आहे, उपमा दिलेली आहे. म्हणून उपमेय नभोमंडल आणि उपमान वारी राशी. दुसऱ्या ओळीमध्ये न तारका फेनची हा तळाशी. मग इथे उपमेय काय आहे, तर याच्यात अर्थ काय होतो, तर ह्या तारका नसून, न तारका, ह्या तारका नसून समुद्र तळाशी असलेला काय आहे, फेसच आहे असा इथे अर्थ होतो. फेन म्हणजे काय, फेस. मग या ठिकाणी उपमेय आहे तारका आणि उपमान आहे फेन. म्हणजे तारकांना कशाची उपमा दिलेली आहे, तर फेन म्हणजेच फेसाची उपमा दिलेली आहे. म्हणून इथे उत्तर आहे फेन. इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, फेनाची झालेला आहे, बरोबर. इथे काय लिहायचं आहे, फेन. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्वाध्यायामधील शेवटची कृती सोडवणार आहोत. खालील तक्ता पूर्ण करा. इथे समोर एक तक्ता दिलेला आहे, त्याच्यामध्ये क्रमांक 1, मग उदाहरण दिलेलं आहे, त्याच्या पुढे सामान्य सिद्धांत तुम्हाला शोधायचा आहे आणि या उदाहरणावरून विशेष गोष्टी शोधायच्या आहेत. व पहिलं उदाहरण आपण पाहूया. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय.
सूर्य तळपतील चंद्र झळकतील तारे आपुला क्रम आचरतील असेच वारे पुढे वाहतील होईल काही का अंतराय. या पहिल्या उदाहरणामधून सामान्य सिद्धांत काय निघतो आणि विशेष गोष्टी काय आहेत हे आपल्याला इथे शोधायचं आहे. मग सामान्य सिद्धांत काय आहे तर जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय. म्हणजे ह्या ज्या ओळी आहेत हा वाक्यांमधील सामान्य सिद्धांत आहे. याचा अर्थ काय तर आपण जगातून गेल्यानंतर लोक थोड्या वेळाकरिता हळहळ करतील किंवा हाय हाय म्हणतील, पण आपल्याला लिहिताना याच्यावरून सामान्य सिद्धांत लिहायचा आहे. जसं मी मागे तुम्हाला सांगितलं की सामान्य सिद्धांत म्हणजे कसा असतो तर म्हणींसारखे काही वाक्य असतात. मग याच्यावरून आपण सामान्य सिद्धांत काय प्रस्थापित करू शकतो तर आपण जगातून गेल्यावर कोणाचे कोणाशिवाय काहीच अडत नाही किंवा माणसाच्या मृत्यूनंतर जगरहाटी थांबत नाही. यामधील विशेष गोष्टी काय आहेत तर सूर्य तळपतील चंद्र झळकतील तारे आपुला क्रम आचरतील असेच वारे पुढे वाहतील. म्हणजेच आपल्या जाण्याने निसर्ग चक्र हा सुरूच राहील ही याच्यामध्ये काय आहे विशेष गोष्ट सांगितलेली आहे. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. सखे सोयरे डोळे पुसतील पुन्हा आपुल्या कामी लागतील उठतील बसतील हसून खिदळतील मी जाता त्यांचे काय जाय. ह्या वाक्यामध्ये सामान्य सिद्धांत काय आहे तर मी जाता त्यांचे काय जाय. म्हणजेच आपण गेल्यावर म्हणजेच कोणी मृत्यू पावल्यानंतर नातेवाईक किंवा मित्रमंडळी हे ज्यांच्या त्यांच्या कामाला लागतील त्यांचे काय जाणार आहे किंवा काय जाईल हा काय आहे याच्यातलं सामान्य सिद्धांत. पण लिहिताना आपण काय लिहिणार आहोत तर आपण जगातून गेल्यावर कोणाचे कोणा वाचून किंवा कोणाशिवाय काहीच अडत नाही. किंवा तुम्ही दुसरा पण लिहू शकता की माणसाच्या मृत्यूनंतर जगरहाटी थांबत नाही. हा काय झाला सामान्य सिद्धांत झाला. आणि याच्यावरून विशेष गोष्ट काय आहे तर सखे सोयरे डोळे पुसतील पुन्हा आपल्या कामी लागतील उठतील बसतील हसून खिदळतील. म्हणजेच याचा अर्थ काय तर आपल्या जाण्याने निसर्ग चक्र हे सुरूच राहील किंवा सुरूच राहणार आहे. हे इथे काय आहे विशेष गोष्ट आहे. म्हणजेच याचा अर्थ काय तर आपण बघितलेलं होतं की अर्थांतरन्यासामध्ये काय सांगितलं होतं तर कधी कधी एखादा हकीकत किंवा एखादी कथा सांगून झाल्यानंतर त्यावरून एखादा सामान्य सिद्धांत मांडला जातो किंवा कधी कधी विशेष सिद्धांत सांगितल्यानंतर कवी काय करतात निसर्गमान्य उदाहरण देतात. हे आपण या अर्थांतरन्यास अलंकारामध्ये शिकलो आणि हाच इथे काय आहे तक्ता आहे. अशा प्रकारे आपण आज पाठ्यपुस्तकाखालील जो स्वाध्याय दिलेला आहे तो आपण पूर्णपणे सोडवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता जाता जाता अर्थालंकाराचे जे आपण 4 प्रकार शिकलो होतो त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. आपण अर्थालंकाराचे 4 प्रकार बघितले होते ते म्हणजे अनन्वय अलंकार. अनन्वय अलंकारामध्ये उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत इतकं अद्वितीय असतं म्हणूनच उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. म्हणजेच उपमेय हे इतकं श्रेष्ठ असतं की त्याला दुसरा कोणाचीही उपमा देऊ शकत नाही म्हणून त्याची स्वतःशीच तुलना करावी लागते. म्हणून त्याला काय म्हटलं जातं अनन्वय अलंकार असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ सागरासारखा गंभीर सागरच आहे ताजमहाल जगती तोच त्याच्या परी किंवा ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच अशी अनेक उदाहरण आपण पाहिली. दुसरा प्रकार आपण बघितला होता तो म्हणजे अपनहुती अलंकार. अपनहुतीमध्ये उपमेयाला लपवलं जातं त्याचा निषेध केला जातो आणि नव्हे नाही कशाचे नसे असे नकारदर्शक शब्द हे याच्यामध्ये वापरले जातात. जसं न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील किंवा न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ अशी अनेक उदाहरणं आपण वरती अभ्यासलेली आहेत. तिसरं आपण
पाहिलं होतं की अतिशयोक्ती अलंकार यामध्ये एखादी गोष्ट इतकी फुगवून सांगितलेली असते, त्याच्यामध्ये असंभाव्यता किंवा कल्पनारंजकता असते. म्हणजेच उदाहरण जर आपण बघितलं तर मुंगी उडाली आकाशी ने गिळले सूर्यासी, असे अनेक उदाहरण आपण बघितले होते. जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चरमा निज तनुवरी डागला आहे. ही अशी उदाहरण आपण अतिशयोक्तीमध्ये पाहिली होती. त्यानंतर आपण शेवटचा प्रकार पाहिला होता, तो म्हणजे अर्थांतरण्यास अलंकार. यामध्ये विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत आणि सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण दिले जाते. जसे आपण पाहिले होते की काही म्हणींसारखे वाक्य याच्यामध्ये येतात. कठीण समय येता कोण कामास येतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पर्यंत म्हणजे सर्व जे व्याकरणाचे भाग आहेत ते आपण पूर्ण केलेले आहेत. आणि यानंतर व्याकरणावर आधारित जे आपले पाठ आहेत, म्हणजेच वेगवशता किंवा बहु असो तो सुंदर, हे जे आपले पाठ आहेत, जवळजवळ 1 ते 12 पर्यंतचे जे पाठ आहेत, त्या पाठाच्या खाली जे स्वाध्याय कृती व्याकरणावर आधारित दिलेल्या आहेत, त्यावर याच्यानंतरचा व्हिडिओ मी बनवणार आहे. त्याखाली आलेले म्हणजे स्वाध्यायातील सर्व गोष्टींवर, म्हणजे वाक्य प्रकार, वाक्य रूपांतर, समास, प्रयोग या संदर्भात जो स्वाध्याय आहे तो आपण अतिशय व्यवस्थित स्वरूपामध्ये सोडवून घेणार आहोत आणि त्याचं स्पष्टीकरण देखील आपण अभ्यासणार आहोत, की जेणेकरून व्याकरणावरील कोणताही प्रश्न आला तर तो तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सोडवता येईल आणि पूर्ण मार्क तुम्ही मिळवू शकताल. धन्यवाद.